त्यांना या माध्यमातून आरोपी ठरवण्याचं काम त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून ही जी एक चुकीच्या अशा प्रकारची परंपरा या राज्यामध्ये या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम झालं। कधी काही बीड जिल्हा एक वेगळ्या पद्धतीनं प्रसिद्ध होता। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जर कुठं झाल्या असतील तर त्या सर्वात जास्त आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। आणि म्हणून एका बाजूला अशा प्रकारचे काळीमा फासण्याचं काम या संपूर्ण राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं करण्याचं काम झालेलं आहे। आणि म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल, या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन जायचं असेल, आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की परळीच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचं एक संपूर्ण आपल्या भागामध्ये ज्या प्रकारचा परिचय किंवा ज्या प्रकारचं वातावरण आहे, चांगल्या प्रकारचा व्यापारी येऊन या ठिकाणी बीडमध्ये व्यापार करण्यासाठी जे ते म्हणतात आम्ही परळी शहराचा विकास केला दिंडी पिटवायचे, काय केला हो विकास? परळी शहराचा विकास केला असता तर अशी जनता रस्त्यावर आली नसती, हे त्यांना कुणी सांगावं? परळी शहरामध्ये विकासाचं कुठंच नाव नाही, धाव नाही, कसलंच काम नाही। आपण पाहतात कशा प्रकारचं काम करत आहेत, पूर्ण भ्रष्टाचाराचं काम करीत आहेत। रस्ता असो, नाली असो, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार। अहो रस्ता तरी नीट करा तुम्ही, नाली तरी नीट करा तुम्ही, काही नाही, काही करायचं नाही त्यांना। विकास करायचा असता तर मागच केला असता, 5 वर्ष काय केलं तुम्ही? हा प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेचा आणि खास करून माझ्या माता भगिनीचा। घरकुलं देतो म्हणले, त्यानंतर बरेच काही असे त्यांनी वचन दिले, ते काय पूर्ण केले? जर दिले असते तर आम्हाला भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवली नसती। पाण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला यांनी, रस्त्या नालीमध्ये तर केलाच केला हो, पण पाण्यामध्ये बी केला। स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय बोलाव? स्वच्छता कुठंच नाही। महिन्यामध्ये 15-14 लाख रुपये स्वच्छतेसाठी येते, फक्त स्वच्छतेसाठी। कुठं स्वच्छता दिसली का माता भगिनींनो? दिसली का कुठं परळीमध्ये स्वच्छता? माझ्या व्यापार बंधू भावांनाही विचारा, मुख्य रस्त्यामध्ये तरी कुठं स्वच्छता आहे का? बिलकुल नाही। स्वच्छतेच्या नावावर फक्त हे पैसे खातात आणि खोटं बोलतात। खोटं बोल आणि रेटून बोल या लोकांचं काम आहे। आपण स्वच्छतेच्या बाबतीत म्हणायचं झालं, खरं म्हटल्यानंतर जातीवाद धर्मवाद पसरविला, धर्मामध्ये भांडणं लावणे, जातीमध्ये भांडणं लावणे आणि स्वतःची पोळी भाजून घेणे। आपण पाहतायत हा महाराष्ट्र एवढा माझा दुष्काळाच्या छायेमध्ये पसरला। हजारो शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, शेकड्यावर त्याच्यामध्ये तरुण शेतकरी यांनी आत्महत्या केली। ते माझ्या कुटुंब उघड्यावर पडलं। काय केलं आपण मोदी साहेब? काय केलं आपण फडणवीस साहेब? बोललाव का? सांगितलं, आता देतो म्हणाला, दिलं का? द्यायचा पत्ता नाहीये। म्हणून बोलाचाच भात, बोलाचीच कडी हे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। अहो सत्ता करावी फक्त काँग्रेसनंच, सत्ता राबवावी गोरगरिबासाठी फक्त काँग्रेसनंच। भाजप सेना हे भांडवलदारांचा पक्ष आहे, जात दांडग्यांचा पक्ष आहे, धर्म दांडग्यांचा पक्ष आहे, तो गोरगरिबांचा पक्ष नाहीये। आणि म्हणून तुम्हाला त्यांना दलित असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, शेतकरी शेतमजूर असेल, युवक असेल, याच्याविषयी काही देणं घेणं नाहीये। त्यांना जगवायचा मोठा भांडवलदार, त्यांना जगवायचा मोठा कारखानदार, कोट्यावधी अब्जावधीचे माफी केली, कोट्यावधी अब्जावधीची भांडवलदाराची, पण माझ्या गोरगरीब माणसाचं, माझ्या